हाय हेलो दोस्तों, वेलकम बैक टू माय चैनल द नीली शो। आज हम एक कन्नड़ा मूवी के कॉमेडी सीन्स के ऊपर रिएक्शन देने वाले हैं। मूवी का नाम है उप्पी दादा MBBS। ये नॉन स्टॉप सीन वीडियो है, लाइक 12 मिनट्स 20 सेकेंड्स का कुछ वीडियो है। इसमें उपेंद्र जी और अनंतनाग जी हैं। एक्चुअली ये बहुत टाइम पहले से रिक्वेस्टेड है, बट ये नॉर्मली मैंने मुन्ना भाई MBBS का जो रैगिंग सीन था उस पर रिएक्ट किया हुआ था। सो आई यूजुअली डोंट डू द सेम काइंड ऑफ सीन्स डिफरेंट लैंग्वेजेस में मैं करना नहीं चाहती हूँ। प्रीवियसली मैंने किया था, बट इट्स काइंड ऑफ स्ट्रेचिंग यार, हर एक लैंग्वेज में सेम रिक्वेस्ट आ रही है। सो आई डोंट वांट टू कीप ऑन डूइंग द सेम सीन्स रिएक्शंस एंड it kind of holds on other people's requests also। like अगर मैं सेम वीडियोस को डिफरेंट लैंग्वेज में करती बैठूंगी, सो उनके रिक्वेस्ट जो भी हैं, सजेशंस जो भी हैं, रुक जाते हैं, हॉल्ट में हो जाते हैं। सो आई डोंट वांट टू डू दैट। मैंने सीन देख लिया है तो आई नो व्हाट्स आई एम गोना एक्सपेक्ट, सो आई नो व्हाट आई हैव वॉच्ड। सो रिएक्शन जेन्युइन नहीं होंगी, सो आई डोंट वांट टू डू दैट काइंड ऑफ थिंग एवरी टाइम। इसको बार बार पूछा गया है एंड इट्स नॉट ओनली अ रैगिंग सीन, दूसरे कॉमेडी सीन्स भी हैं बोल के मुझे कहा गया था। सो उन्होंने लिंक भेजा है, सो आई विल बी रिएक्टिंग टू इट बिकॉज इट्स बीन रिक्वेस्टेड फॉर अ लॉन्ग टाइम। एंड अगर सेम सीन अगर रिपीट होती है इसमें, जो मैंने और प्रीवियसली मुन्ना भाई MBBS सीन में जो रैगिंग सीन किया था, अगर इसमें इंक्लूडेड होंगी तो मैं उस सीन को स्किप कर दूँगी बिकॉज आई डोंट वांट टू रिएक्ट टू द सेम सीन। सो प्लीज़ बी अवेयर। अगर आपको फुल वीडियो 12 मिनट्स 26 सेकेंड्स का जो पूरा वीडियो जो मुझे लिंक आया है, अगर ये देखना चाहते हैं तो आप मेरे पेट्रियन पेज ज्वाइन कर सकते हैं, मेंबरशिप। वहाँ मैं पूरा वीडियो रिएक्शन का अपलोड कर दूँगी। बट ऑन यूट्यूब आई जस्ट कट आउट दैट पार्ट वेयर आई हैव रिएक्टेड टू द रैगिंग सीन। ओके, आई जस्ट वॉन्टेड यू गाइज टू नो। तो चलिए नेक्स्ट देर के शुरू करते अपने रिएक्शन। एंड वन मोर थिंग बिफोर स्टार्टिंग द वीडियो, एक्चुअली सन नेक्स्ट चैनल से ये लिंक है, वीडियो है। एंड प्रीवियसली मैंने जो सन नेक्स्ट भी जो भी उस ऑफिशियल साइट से मैंने वीडियोस रिएक्ट किए हैं, मुझे कहा गया था वीडियोस डिलीट कर दीजिए बिकॉज दे आर वेरी कॉपीराइटेड। सो बहुत ही रेस्ट्रिक्शंस है उसमें, मुझे डिलीट करना पड़ा प्रीवियसली जो भी मैंने इस चैनल से वीडियोस अपलोड किए थे। अदरवाइज दे थ्रेटेड मी विद द स्ट्राइक। सो आई डोंट वांट एनी कॉपीराइट स्ट्राइक ऑन माय चैनल। अभी हाल ही में मैंने एक स्ट्राइक को कंप्लीट किया है, सो I don't want to get one more. So, I don't know यार, I might blur the video, I might like put something on top of the video, but it will be bit visible, but clearly नहीं दिखेगा आपको। So मैं जो भी वीडियोस ब्लॉक होने के चांसेस होते हैं या फिर कॉपीराइट्स ज़्यादा आते हैं तो उनको थोड़ा ब्लॉक कर रही हूँ। You might have seen my previous videos reaction, जो भी गाने में आप देख सकते हैं कुछ ब्लर होता है। So it's not about the quality issue, it's about getting my videos being able to upload it to the channel instead of getting blocked। so उसको करना पड़ता है, मास्क करना पड़ता है। so I think I'll mask this video also because Sun Next से मुझे already बहुत सारे मेल्स आ चुके हैं। so I don't want to repeat the same thing, फिर से उनसे कोई वार्निंग या फिर उस तरह के मेल्स नहीं चाहती हूँ। so that's all I can say। let's go। ಕಾಲೇಜು ಮಸ್ತಾಗಿದೆ, ಬೊಂಬಾಗಿದೆ, ಬರಲ್ಲ? ಏ ದಾದಾ, ಓದು ಎಕ್ಸಾಮ್ ಅಂತ ಊಟದ ಕಡೆ ಗಮನ ಕೊಡದೆ ಆರೋಗ್ಯ ಹಾಳು ಮಾಡ್ಕೊಬೇಡ, ಆಮೇಲೆ ಡಾಕ್ಟರ್ ಆಗೋ ಬದಲು ನೀನ್ ಪೇಷಂಟ್ ಆಗ್ಬಿಡ್ತೀಯ। ಯಾಕೋ, ಏನಾಯ್ತು? ಆಗಾಗ ಲೆಟರ್ ಬರೀತಾ ಇರೋ, ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಮರಿಬೇಡ। ಏನ್ ಅನ್ಕೊಂಡ್ಬಿಡಿದ್ರ ನನ್ನ? ಹೊಸದಾಗ ಮದುವೆ ಗಂಡನ ಮನೆ ಕಳಿಸ್ತೀರ, ಎಂಟಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ತರ ಆಡ್ತಿದ್ರಲ್ಲ। मुझे लगा जेल जा रहे। ಏನೋ ಇದೆಲ್ಲ? ಇನ್ ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಬಾಳು ಬಾಸಿಲಿ ಬಾಳಾಗ್ಬಿಡ್ತಲ್ಲ ಅಂತ ಶೆಡ್ ಬಾಡಿ ಆಗತ್ತ ಹಾರ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಎಡದ ಮುಂದೆ ಹತ್ತಾಗ ಹೇಳ್ತಾನ ನನ್ನ ಮಗನಿಗೆ ನೋಡ್ರಿ, ಚಿತ್ರ ನನ್ನ ಮಗನಿಗೆ ನೋಡ್ಕೊ ಮುಟ್ಟಾಳ ನನ್ನ ಮಗನಿಗೆ बेवकूफ सच में। ऐसा ऐसा क्यों ट्रीट कर रहे हैं हमको? ओह माय गॉड, स्टार्टिंग में ही दर्द कर रहा है। जो ಏನಾಗಿದೆ ಅವನಿಗೆ? ಸೂಸೈಡ್ ಕೇಸ್ ಸರ್, ವಿಷ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟವನೆ। ವಿಷ ಕುಡ್ದಿಯಂತಿದ್ಯಾ? ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇನ್ಯಾಕೆ ಬಳಸಿದ್ಯಾ? ಅದಕ್ಕೆ ಇವ್ರ ಅಮ್ಮ ಅಲ್ಲಿ ಫಾರ್ಮ್ ಫಿಲ್ ಅಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ। ಸ್ವಲ್ಪ ಬೇಗ ಹೋಗಿ ಪ್ಲೀಸ್। ಸರ್ ಆ ಹುಡುಗ ಸಾಯ್ತಾ ಇದ್ರೆ ಏನಾದ್ರು ಮಾಡಿ ಸರ್। ಮೊದಲು ಕ್ಯಾಜುಯಾಲಿಟಿ ವಾರ್ಡಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ, ಐ ಆಮ್ ಆಫ್ ಡ್ಯೂಟಿ ನೌ। ಸರ್ ಆ ಹುಡುಗ ಸಾಯ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಆಫ್ ಡ್ಯೂಟಿ ಅಂತೀರಲ್ಲ ಸರ್? ಇಟ್ಸ್ ಅ ಕೇಸ್ ಆಫ್ ಅಟೆಂಪ್ಟೆಡ್ ಸೂಸೈಡ್, ಮೊದಲು FIR ಆಗಲೇಬೇಕು।
ಈಗ ನಾನು ಇಲ್ಲೇ ನಿನ್ ಕತ್ತಿಸ್ಕಿ ಅಟೆಂಪ್ಟ್ ಮರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಈ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ನಿನ್ನ ಕಾಪಾಡುತ್ತಾ ಇಲ್ಲ ಪೊಲೀಸ್ ಬರೋರ್ಗೂ ಕಾಯುತ್ತಾ? Now he's scared, ಇಲ್ಲೇನಾ? reminded of his ಏನೇ duty. ಮಗ ನೋಡ್ತೀಯ? ಹೋಗಯ್ಯ. ನಮಸ್ಕಾರ ಆಂಟಿ, ಮಗನ ಏನ್ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಂಬೇಡಿ, ಉಲ್ಟಾ ಮಾಡಿ ಡೇಟ್ ಹೊಡೆದ್ರೆ ಕುಡಿದಿರೋದೆಲ್ಲ ಹೊರಗೆ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಯಾರಪ್ಪ ನೀನು? ನನ್ನ ಹೆಸರು ಡಾಕ್ಟರ್ ರಾವ್ ಬಹದ್ದೂರ್ ಉಪೇಂದ್ರ ರಾವ್ ಅಂತ. ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಟಾಪ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಕ್ಲಾಸ್ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಬರಲಾ? ರಾವ್ ನೀವೇನ್ ತಲೆ ಬಹದ್ದೂರ್. ಕೆಡಿಸ್ಕೊಂಬೇಡಿ, ತರಲೆ ಮಾಡಿ ನನಗೆ ಹೇಳಿ. ಓಕೆ ಡಾಕು ಸರಿಯಾಗಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡು ನಿನ್ನ. Heroine. ಎಕ್ಸ್ಕ್ಯೂಸ್ ಮಿ ಮೇಡಮ್, ಏನ್ ಬೇಕು? ಇಲ್ಲಿ ಫಸ್ಟ್ ಇಯರ್ ಕ್ಲಾಸ್ ಎಲ್ಲಿದೆ? ಯಾಕೆ ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ನೀವ್ ಕ್ಲಾಸ್ ಯಾಕೆ ಹುಡುಕ್ತಿದ್ದೀರಾ? ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಕಾಲೇಜಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಸ್ವಲ್ಪ ಲೇಟ್ ಆಗೋಯ್ತು ಅದಕ್ಕೆ. ನೀವು ಕ್ಲಾಸ್ ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಾ? ನಾನ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್. ನೀವು ಸ್ಟೂಡೆಂಟಾ? ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಟಾಪ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಹಲೋ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ ಎಲ್ಲಿದೆ? ಅಲ್ಲ, ನೀವು ಸ್ಟೂಡೆಂಟಾ? ನಿಮ್ಮ ಹೆಸರೇನು? ಡಾಕ್ಟರ್ ಉಮಾ. ಒಂದ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಉಮಾ ಅವ್ರೆ, ನೀವೇನ್ ಟೆನ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಬೇಡಿ, ನಾವು ಹುಡ್ಕೊಂತೀವಿ, ಬರ್ತೀವಿ. ಏನ್ ಗುರಾಯಿಸ್ತೀಯ? ತಿರ್ಗಾ ಆ ಕಡೆ. Good morning, everybody. Welcome to the Imperial Institute of Medical Science. And I am Dr. Ashok Kashyap, Dean of this college. Sit down. ಕುದ್ಬಿಡ್ತಿ ಸುಮ್ಮನೆ. 125 ವರ್ಷಗಳ So ಇತಿಹಾಸ stupid ಅಂತ. ನನ್ನ ಮಗನೇ, ನಿಮ್ಗೆ ಯಾವ್ದು ಬೇರೆ ಕಾಲೇಜ್ ಇಲ್ವಾ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ? ನೀವೆಲ್ಲ ಭಾಗಿಗಳಾಗಿದ್ದೀರಿ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಆ ಕೂಬೆ ಕಣ್ಣೋನೆ ಕಣೋ, ಈ ಚೀಪು ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಇದ್ದಂಗೆ ಊಬೆ. ರೇಸರು ಚಾಕುಲ್ ಕುಯ್ತಾ ಅವನೇ. has a history of producing good doctors. No? Great doctors. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು ಒಳ್ಳೆ ಡಾಕ್ಟರ್ ಆಗ್ಬೇಕಂತಿದ್ದೀರಾ? Everyone. Yes? You? You think you can become a good doctor? Yes, sir. Can you hear me? Yes, sir. Good. ನಿನ್ನಲ್ಲಿ ಅಂಥ ವಿಶೇಷತೆ ಏನಿದೆ? Sir, I love people. ಪೇಷಂಟ್ಗಳ ಖಾಯಿಲೆ ನೋವನ್ನ ಪೇಷಂಟ್ಗಲ್ಲ, ನನಗೆ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಭಾವಿಸ್ತೀನಿ. ಒಬ್ಬ ಡಾಕ್ಟರ್ ಆಗಲ್ಲ, ಒಳ್ಳೆ ಗೆಳತಿಯಾಗಿ ಅವರು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟು ವಾಸಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಸರ್. No. We are not here to Too make much friends. compassion. ನಾನು ನನ್ನ 25 ವರ್ಷಗಳ ಕರಿಯರ್ನಲ್ಲಿ ಯಾವ ಪೇಷಂಟ್ ಜೊತೆನೂ ಗೆಳೆತನ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಯಾವ ಪೇಷಂಟ್ ನೋವು ನನ್ನ ನೋವು ಅಂತ ಅನ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. ಕೇವಲ ನೋವಿಗೆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದೆ. ಅಂಡ್ ಐ ಹ್ಯಾವ್ ಡನ್ ವೆಲ್. ಐ ಡೋಂಟ್ ಲವ್ ಮೈ ಪೇಷಂಟ್ಸ್. ಕನ್ಫ್ಯೂಸ್ಡ್? ಲೆಟ್ ಮಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್. ಈ ಕೈ ನೋಡಿ, ರಾಕ್ ಸ್ಟಡಿ. ಸಾವಿರಾರು ಆಪರೇಷನ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿದೆ ಈ ಕೈ, ಎಂದೂ ನಡುಗಲಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಅದೇ ನನ್ನ ಮಗಳ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ಬಂದಲ್ಲಿ ಈ ಕೈ ನಡುಗುತ್ತೆ. ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ನಾನು ನನ್ನ ಮಗಳನ್ನ ಪ್ರೀತಿಸ್ತೀನಿ. ಪೇಷಂಟ್ಸ್ ಜೊತೆ ಗೆಳೆತನ, ಪ್ರೀತಿ, ಅನುಕಂಪ ಇವೆಲ್ಲ ಡಾಕ್ಟರ್ನ ವೀಕ್ನೆಸ್. ಇನ್ನು 5 ವರ್ಷ ಇದೇ ಪಾಠ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿಕೊಡಲಾಗುತ್ತೆ. ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ಒಬ್ಬ ಪೇಷಂಟ್ ಕಾಯಿಲೆ ಇರುವ ಒಂದು ಶರೀರ ಅಷ್ಟೇ, ಬೇರೇನೂ ಅಲ್ಲ. Okay. I wish every one of Too you much uptight. the best of luck. Any questions? ಎಸ್ ಸರ್. Yes?
ಹೊರಗೆ ಕ್ಯಾಶುಯಲ್ಟಿಲಿ ಮನುಷ್ಯ ಸಾಯ್ಬೇಕಾರೆ ಈ ಫಾರಂ ಫಿಲಪ್ ಮಾಡೇ ಸಾಯ್ಬೇಕಾ? ನಾಳೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ 8 ಗಂಟೆಗೆ ನಿಮ್ಮ ಕ್ಲಾಸ್ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್. ನಾಟ್ ಆನ್ಸರಿಂಗ್. ರಾವ್ ಬಹದ್ದೂರ್ ಉಪೇಂದ್ರ ರಾವ್ 98%. ಕಾಮನ್ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಟೆಸ್ಟ್ ನಲ್ಲಿ 98%. ಹೌ ಇಸ್ ಇಟ್ ಪಾಸಿಬಲ್? ಹೌ How would I know, sir? ಎಸ್, ಹೌ ಡು ಯು ನೋ? ನನಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಅವನು ಹೇಗೆ ಬಂದ ಅಂತ. ಡ್ಯಾಡ್ ಕೂಲ್ ಡೌನ್. ಯಾಕೆ ನೀವು ಇಷ್ಟು ಎಕ್ಸೈಟ್ ಆಗ್ತಿದ್ದೀರಾ? ನಾನೇ ಎಕ್ಸೈಟ್ ಆಗಿದ್ದೀನಿ. ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ಎಕ್ಸೈಟೆಡ್. ಆದ್ರೆ Yeah, I know, like, ಅವ್ನು ಯಾರು ಅಂತ ನಿನ್ಗೆ गुस्सा आता है तो ಗೊತ್ತಾ? हंसते ना ज्यादा. ಒಬ್ಬ ದಾದ, ನಮ್ಮ ಏರಿಯಾ ದಾದ. ಅವನು ಒಂದು ನಿಮಿಷ ಅವನು ನಿನ್ನ ನೋಡ್ಲಿಲ್ಲ ತಾನೆ? ನೋಡ್ದ? Oh my God! What am I going to do? Oh, cool down. ಅವನು ನಿನ್ನ ಗುರ್ತು ಹಿಡಿಲಿಲ್ಲ ತಾನೆ? ಡ್ಯಾಡ್ ಅವ್ನ್ ಹೀಗ್ ಗುರ್ತು ಹಿಡಿತಾನೆ? ಇದಕ್ ಮುಂಚೆ ಅವನ್ನ ನೋಡೇ ಇಲ್ವಲ್ಲ? ಹೌದಲ್ಲ? ಥ್ಯಾಂಕ್ ಗಾಡ್. ಅದ್ರ ಒಂದು ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ನೀನ್ ನನ್ನ ಮಗಳು ಅಂತ ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಬಾರ್ದು. ಯು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ದಟ್? ಡಾಕ್ಟರ್ ಕಾಶಿನಾಥ್ ಸರ್, ಕಮಿಯ. ಇವಳು ನನ್ನ ಮಗಳು ಅಂತ ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಬಾರ್ದು. ಯು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್? ಬಿ ವೆರಿ ಕೇರ್ಫುಲ್. ಯು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್? You don't Why? worry, sir. Good. Don't panic. Me, not you. I don't panic. Don't panic. Cool down. Breathe. Deep breathe. ಹಾಯ್ ಇದು ರೂಮ ಕಾಲಿದ ತಕ್ಷಣ ಮುಗಿದೋಯ್ತು. ಕಾಡಲ್ಲಿರೋ ಹುಲಿ ಬೋನೊಳಗ್ ಬಂದಾಗಾಯ್ತು. ಈ ಡಾಕ್ಟರ್ ಇಟ್ರು ನಿಂಗೆ ಯಾಕೆ? ನಿಂಗ್ ಚೆನ್ನಾಗ್ ಗೊತ್ತು ಆ ದೇವ್ರ ನನ್ ಯಾಕೆ ಕಳ್ಸಿಯಾನ ಇಲ್ಲಿ ಅಂತ. ಆ ದೇವ್ರು ನಂಗೆ ಹೇಳಿಲ್ಲ. ನಿನಗ್ ಬೇರೆ ಸ್ಪೆಷಲ್ ಆಗಿ ಕರೆದು ಹೇಳ್ತಾನೆ. ಆ ದೇವ್ರು ನನ್ಗೆ ಸಪರೇಟ್ ಆಗಿ ಕರೆದು ಹೇಳಿದಾನೆ, ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪನ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರ್ ಹಾಕ್ದವ್ನ ಲೆಕ್ಕ ಚುಕ್ತಾ ಮಾಡು ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಇದೆಲ್ಲ. ದಾದಾ, ಆ ದೇವ್ರ ಜೊತೆ ನಿನ್ ಡಿಸ್ಕಸ್ ಆಯ್ತಲ್ಲ, ಇನ್ ಕೆಲ್ಸ ಫಿನಿಶ್. ಓಯ್ ಜೋಟ್ ದಾದಾ, ಈ ಗೋಡೆ ಓಡಿದ್ಬಿಟ್ಟು ರೂಮ್ ದೊಡ್ಡದು ಮಾಡಿದ್ರೆ ರೂಮ್ ದೊಡ್ಡದಾಗ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ಪುಡ್ಚ ಸೂಟ್ ಕೇಸ್ ಆ ಕಡೆ ಇಡು, ಟಿವಿ ಮಧ್ಯೆ AC ಆ ಕಡೆ ಇಡಿ, ಸಬೇರ್ ಬಾಟ್ಲೆಲ್ಲ ಆ ಕಡೆ ಇಡಪ್ಪ. ದಾದಾ ಅಲ್ಲಿ ಏಕ್ದಮ್ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಬಾರು ಸೂಪರ್ ಆಗಿರುತ್ತೆ ನೋಡು. ಕಾಲೇಜ್ ಕಂಟ್ರೋಲ್. ದಾದಾ, ಈ ಗೋಡೆ ಹೊಡೆದು ದೊಡ್ಡದು ಮಾಡ್ಬಿಟ್ರೆ ನಿನಗೆ ಒಂದು ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಬಾತ್ರೂಮ್, ಶವರು ಗಿವರು ಟಬ್ಬು ಗಿಬ್ಬು, ನಿನಗೆ ಒಂಥರ 5 ಸ್ಟಾರ್ ಹೋಟೆಲ್ ತರ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀನಿ ನೋಡು. ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಮಾಡು. ಆ ಸೈಡ್ ಗಿಡ್ರಲ್ಲಿ. ಎಕ್ಸ್ಕ್ಯೂಸ್ ಮೀ, ನೀವ್ ಇಲ್ಲೇ ಇರ್ತೀರಾ? ಸರ್ಕಿಟ್, ನಾವ್ ಇಲ್ಲೇ ಇರ್ತೀವ ಅಂತ ಕೇಳ್ತಾವನೆ, ಹೇಳಪ್ಪ. ದಾದಾ ಇಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೆ. ನಾನು ಬನ್ನಿ, ಇದು ಒಳಗಿದ್ಬಿಡಿ. ಲೇ ಸರ್ಕಿಟ್, ಪಾಪ ಯಾಕ ಅವನ್ನ ಗೋಳ ಇಕ್ಕೊಂತೀಯ, ಬಿಡೋ. ಲೇ ಪುಡ್ಚಾರ್, ಬಾಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೋ. ಏನ್ ನಿನ್ ಹೆಸರು? ನಾಗರಾಜಸ್ವಾಮಿ. ನಾಗರಾಜಸ್ವಾಮಿ. ಸ್ವಾಮಿ, ನೀನೇನ್ ಟೆನ್ಷನ್ ಆಗ್ಬೇಡ. ಇಲ್ಲಿರೋ ಬಿಸ್ಕಿ ಕುಡಿ, ಟಿವಿ ನೋಡು, ಮಜ್ಜಾ ಉಡಾಯಿಸು. ನಂದೆಲ್ಲ ನಿಂದೆ ಅನ್ಕೋ. ಅಂಡರ್ವೇರ್ ಒಂದ್ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟಪ್ಪ. ಪಾಪ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಹುಡುಗ, ಸಖತ್ ಮಜಾ ಇತ್ತಲ್ಲ. ಎಕ್ಸ್ಕ್ಯೂಸ್ ಮೀ, ವಾಟ್ ಇಸ್ ದಿ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಟು ಚೇಂಜ್ ದಿ ರೂಮ್? ಫಸ್ಟ್ ಇಯರ್ ಹೌದು. ಪ್ಯಾಂಟ್ ಪಿಚ್ That is not allowed. Okay, we'll stop it right here because next scene हमने ऑलरेडी देखा हुआ है मुन्ना भाई MBBS में, so यहीं तक रुक जाएगा वीडियो. टू बी वेरी फ्रैंक, मुझे बीच में उतनी हंसी नहीं आई यार, बट आई हैव टू से स्टार्टिंग सीन वॉज सो हिलेरियस, सो फनी. मेरा जॉ दर्द करने लगा था हंस के. लाइक वो फर्स्ट डे कॉलेज जाते रहते हैं. यूजुअली जब भी कोई बच्चों को फर्स्ट डे स्कूल में ड्रॉप करने जाते हैं ना, तो जिस तरह से उनको बोलते रहते हैं घबराओ मत, रो मत, मैं आऊँगी पिक करने, वो बोल के जैसे माँ बोल के भेजती है ना, सेम वैसे लग रहा था. ये तो पूरा 1 या 10 स्टेप आगे जाके बोल रहे हैं. ऐसा उनको सेंड ऑफ कर रहे हैं कॉलेज के लिए फर्स्ट दिन के लिए कि तुम जाओगे फिर वापस नहीं आओगे, लेटर्स लिखते रहोगे. सुबह जाके रात को आ जाएंगे यार, लाइक शाम को आ जाएंगे. बट वो बोल रहे हैं लेटर्स लिखते रहो. कहाँ अंडमान निकोबार कहीं जा रहे हैं क्या?
वो एंड ऐसा लग रहा था कि वो सच में प्रिजन जा रहे हैं और 6-7 महीनों के लिए या फिर 6-7 सालों तक वापस नहीं आएंगे, ऐसे ट्रीट कर रहे थे एंड रो रहे थे। एक तो आके माला ही डाल लेता। आई वॉज फीलिंग क्या ये क्या लाइक वही समझ रही थी कि वापस नहीं आएगा क्या, एक बार अंदर गया तो इसलिए इतना क्यों रो रहे हैं बोल के, मातम क्यों मना रहे हैं बोल के। सेम वे उपेंद्र जी का भी रिएक्शन था यार, इस तरह से माला निकाल के उसको मारते रहते हैं, क्या मुझे मारने के बाद याद है क्या हो गया। वाह, अभी भी बात करते हुए मेरा जान दर्द कर रहा है यार, उसके बारे में सोच के हंसी आ रही है। वो सीन फेवरेट सीन था, स्टार्टिंग में बहुत हंसी आई, बाद में जिस तरह से वो एंटर होने के बाद जो इमोशनल सीन था उसको थोड़ा सा सीरियसनेस दिखाया गया है कि कैसे होते हैं मेडिकल लाइक कॉलेजेस हो जाए या फिर इंस्टीट्यूशंस हो जाए, जिस तरह से ट्रीट करते हैं, फॉर्म फिलअप करो, वो थोड़ा हार्श लग रहा था बट दैट्स काइंड ऑफ रियलिटी टू। सो वो थोड़ा दिखाया गया है बट थैंकफुली ही हेल्प द मदर। जिस तरह से वो डॉक्टर को धमकी दे के ट्रीटमेंट के लिए बोलते हैं, वो थोड़ा हेल्पफुल हुआ। उनकी माँ बहुत थैंकफुल फील कर रही थी। एंड देन हीरोइन के साथ जो छोटा सा कॉन्वर्सेशन, मुझे मतलब एक्चुअली मैंने मूवी पूरा देखा नहीं है बट बिट्स एंड पीसेस में मैं जानती हूँ स्टोरी के बारे में कि आई डोंट नो व्हाई अनंतनाग सर बोलते हैं कि उसको पता नहीं चलनी चाहिए तो मेरी बेटी होगी, तो वो मुझे पता नहीं बट आई न्यू बिट्स एंड पीसेस की हिंदी मूवी में बोमन ईरानी जी ने वो अनंतनाग जी का कैरेक्टर किया था। उसमें जब भी उनको गुस्सा आता है हंस के वो अपना ट्रीटमेंट खुद करते हैं बीपी कम करने का, वो मैंने देखा हुआ था शायद किसी सीन में। एंड कुछ रैगिंग सीन्स वो मैंने देखे हुए हैं। सो बिट्स एंड पीसेस में जानती हूँ उनके जो भी सर्किट के साथ वो सर्किट बोलना, वो थोड़ा जानती हूँ बट आई डोंट नो द कंप्लीट स्टोरी ऑफ द मूवी। तो मुझे पता नहीं क्यों उनकी बेटी को उनका आइडेंटिटी जो है वो उपी दादा से सीक्रेट रखना चाहते हैं। सो वो मुझे थोड़ा डाउट है। एंड जो भी बाद में वो कॉलेज लाइक एंटर होते हैं ना क्लास में, वो मुझे बहुत प्यारा लगा है। ऑब्वियसली वो वहाँ जो फर्स्ट ईयर के स्टूडेंट्स होते हैं उसमें ये थोड़ा मेच्योर लग रहे हैं, एज्ड लग रहे हैं। सो एज सून एज ही एंटर्स द क्लास सब लोग उठ के गुड मॉर्निंग सर बोलते हैं। ही वाज लाइक ऐसे एक्सप्रेशन दे रहे थे कि यार ही इज काइंड ऑफ एम्बैरेस्ड कि यार सब लोग मुझे सर समझ रहे हैं बट मैं यहाँ स्टूडेंट की तरह आया हूँ। ही इज ऑल्सो बिट कॉन्शियस बट ही डजंट वांट टू शो इट, वीकनेस नहीं दिखाना चाहते। सो बोल के सवर के जाते, वो अच्छा लग रहा था यार, वो बहुत प्यारा लगा वो। एंड द वे ही सीज गोज एंड स्टैंड्स देयर एट हिज सीट एंड एक लड़का पीछे घूम के देखता रहता है, उसको डांट देते हैं चुप। और एक वो लड़की क्यों मेरे लैप पे सोई, उनको उठाने की कोशिश कर रहे, पूछने की कोशिश कर रहे, उसको डांट देते हैं यार। उसकी क्या गलती थी। अच्छा था यार, सीन अच्छा था। एंड एज आई सेड ऑब्वियसली लास्ट सीन मैं यूट्यूब में नहीं डालूंगी, अगर आपको देखना है तो पेट्रियन जा सकते हैं। अदरवाइज अगर उस पर्टिकुलर सीन का आपको देखना है तो मुन्ना भाई MBBS का ऑलरेडी मैंने अपलोड किया हुआ है, सो वो सीन देख सकते हो। बट एनीवेज इट लुक्स गुड। आई होप मोर कॉमेडी सीन्स इन दिस बट इट्स ओके, अच्छा ही था। बट अभी भी यार मेरा फर्स्ट सीन से मेरा ध्यान नहीं हट रहा है, वो बहुत बढ़िया था। एंड रूम का भी, रूम जिस तरह से चेंज होते रहते हैं ना, और वो स्वामी के रूम के अंदर जाने के बाद जिस तरह से वो बिहेव करते हैं, लाइक कब्जा कर लेते हैं उनके रूम पे। आई वॉज फीलिंग बैड फॉर स्वामी क्योंकि जिस तरह से उपेंद्र जी शूज़ निकाल के, सॉक्स निकाल के उनके मुंह पे मारते रहते हैं, लाइक ही नॉट सी बट उनको लग रहा था ना, मुझे बुरा लग रहा था, बैड फील हो रहा था उनके लिए। बट वो कॉन्वर्जेशन जिस तरह से चल रहा था वो भी अच्छा लग रहा था। फ्रिज में रहने के लिए बोलते बैड भी फील हो रहा था बट सिचुएशन देख के हंसी भी आ रही थी। फनी था यार, अच्छा लगा। आप लोग बताइए यार आपको क्या लगता है, कमेंट्स में जरूर लिखिए। भेज दीजिएगा, लाइक शेयर सब्सक्राइब करना मत भूलिएगा। फिर मिलते हैं अगले रेश में, तब तक के लिए बाय।